नमस्कार, मी तात्यासाहेब गाडगे. मी गेल्या 3 ते 4 महिन्यापासून सनेज केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर काम करत आहे. तर ते काम करत असताना सरांची माझी भेट झाली. त्यांना आपण काही शेतीचे प्रोडक्ट दिले. त्यांना त्याच्यामध्ये पण खूप चांगले रिझल्ट मिळाले. त्याच्यानंतर त्यांना हेल्थमध्ये प्रॉब्लेम होते. तर हेल्थमध्ये त्यांना काय प्रॉब्लेम होते आपण त्यांच्याकडनं विचारू आणि आपले प्रोडक्ट घेतल्यानंतर काय काय बदल झाले आपण त्यांना विचारू. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण. मी रवींद्र पुंजाराम मावटी कातरणी. तर मला प्रॉब्लेम असा होता, ज्यावेळेस मी कांद्याचे ट्रॅक्टर चालवायचो, मार्केटला गेल्यानंतर मला चक्कर यायचं. उन्हात जर गेलो तर मला चक्कर यायचे आणि चक्कर आल्यानंतर आहे ना डायरेक्ट असं कुठे पडूनच जायचो मी असं. आणि ज्यावेळेस मला सरांची माहिती झाली, त्यांची माझी भेट झाली आणि त्यांनी मग मला ही एक आकाशवर म्हणून एक औषध दिलं. त्यानंतर मला चक्कर येणं आणि कधी म्हणजे असं डोळे झाकून जाणं हे आता 3 महिन्यात मला बदल पडला. म्हणजे त्याच्या पूर्वी हे घेण्याची पूर्वी तुम्हाला चक्कर वगैरे यायचे, हा, चक्कर पुढे पण वगैरे. तुम्हाला असं पडून जायचे किंवा अशक्तपणा यायचा. अशक्तपणा यायचा. जेव्हापासून हे प्रोडक्ट घेतलं तेव्हापासून आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता घेऊन किती 3 महिने झाले. आता 3 महिने झाले. बरं, त्याच्या पहिले तुम्ही किती ठिकाणी डॉक्टर मी गेले? दवाखान्यात गेलो, एमडी नाशिकला गेलो. नाशिकला गेल्यानंतर आहे ना मला ते म्हणले की तुम्हाला ब्लेड कमी आहे, ब्लेड टाकायला लागेल. त्यांना मी म्हटलं मला ब्लेड वगैरे नाही टाकायचं, मला 4 दिवस सुट्टी द्या म्हटलं. मी दवाखान्यात घरी आलो. घरी आल्यानंतर मग मी काय केलं, सरांची तुमची भेट झाली होती आणि त्यानंतर हे प्रोडक्ट मी 3 महिने वापरलं. आतापर्यंत मला कुठलाही म्हणजे चक्कर वगैरे येणं नाही. आणि म्हणजे जेवण वगैरे त्यावेळेस पचत नव्हतं. पचनक्रिया आता चांगली होती. आता चांगली होती. बरं, तुमचे सगळे प्रॉब्लेम त्यांनी सवाल clear केले. केले. हा. बरोबर. हे मॅडम साठी आपण दिले होते काय औषध, त्यांना काय प्रॉब्लेम होता? माझ्या मेसेज त्या तर त्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम होता. बरं. त्या एकदा विहिरीत पडल्या होत्या. बरं. पाणी वाढत गेलं, विहिरीत पडल्या आणि त्यांच्या गुडघ्याला इथं मार बसला होता. बरं. त्यांच्यासाठी मी 20,000 रुपये खर्च केले दवाखान्यात. बरं. त्यानंतर एक्सरे वगैरे काढले. ते म्हणजे तुम्हाला त्यांनी काही टॅबलेट दिल्या होत्या, याचा कोर्स करा. ते नाही झालं मग तुम्हाला ऑपरेशन करावं लागलं. बरोबर. आणि मग एक आपल्या सनेज कंपनीचं आपण एक प्रोडक्ट घेतलं, पेनड्रिल ऑइल घेतलं तुम्ही? पेंडू ऑइल घेतलं होतं. त्याच्यानंतर आता तिच्या गुडघ्याला तोपर्यंत ती बेल्टच लावत होती. बरोबर. आणि आता तिला 3 महिने झाले वापरून, आता ती बेल्टच लावत नाही. म्हणजे आता बेल्ट वगैरे सगळं, म्हणजे आतापर्यंत बाहेर तुम्ही 20,000 रुपये खर्च केले तरी फरक पडला नाही, पण आपल्या कंपनीचं पेनड्रिल ऑइल घेऊन तुम्हाला फरक पडला. आईला काय प्रॉब्लेम होता? आईला आपण ते काय म्हणतो, मूतखडा म्हणतो. आईला मूतखडा प्रॉब्लेम होता. बरं. आईला मी लासलगावला ऍडमिट केलं होतं. बरं. तर ते डॉक्टर मला म्हटले का तुम्हाला आजीला मूतखड्याचा प्रॉब्लेम ऑपरेशन करायला लागेल. बरोबर. मग मी काय आईला सांगितलंच नाही. ऑपरेशन म्हटलं मग आई थोडी घाबरून जाते. बरोबर. मी काय म्हटलं 4 दिवस मला सुट्टी द्या डॉक्टरला म्हणलं. मग ठीक आहे करू म्हणलं. मग मी घरी आणलं आईला. त्याच्यानंतर मग सरांची माझी भेट झाली. सरांना मला माझ्या आईला असाच प्रॉब्लेम काय करावा बाबा असं झालं. मग सर मला म्हणे मी एक सनेज कंपनीचे हे देतो म्हणे. आकाश सोना दिली होती आपण आकाश सोना आईला. दिले. आणि आता रेग्युलर 3 महिन्यापासून घेत आहे. आई घेते. आज रोजी आई तुम्हाला जो त्रास होता तो आता होतो का? पूर्वीचा व्हायचा तो आता होत नाही. पहिले जे दुखायचं आता काही प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे आज रोजी तुम्हाला तो जो प्रॉब्लेम होतो क्लिअर झालाय. तुम्ही समाधानी आहे वापरून? धन्यवाद.